सोना, किती हट्टीपणा करशील? कसं कळत नाही तुला? तू आणि बेबी माझं सगळं काही आहात. शौर्य मनातच बडबडला आणि हळूच त्याने श्रुतीच्या मानेवर ओठ टेकवले. श्रुतीच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू उमटले. आता दोघेही शांत झोपी गेले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी शौर्य आणि श्रुती दोघेही आवरून खाली नाश्त्यासाठी आले. अजूनही शौर्य श्रुतीशी बोलत नव्हता. नाश्ता करतानाही दोघे शांतच होते. काजोल, खरं खरं सांग, काय केलंस? आप्पासाहेब श्रुतीकडे पाहत म्हणाले. ते आप्पा, मी काल प्रसादसोबत टू व्हीलरवर बसले म्हणून शौर्य चिडलेत. अगं बाळा, पण तुला आता 4था महिना लागला आहे, तर तू असं मोटरसायकलवरून प्रवास करणं चांगलं नाही. बाळासाठी ते योग्य नाही आहे. तू काळजी घेतली पाहिजेस. त्याचं चिडणं साहजिकच आहे, आक्कासाहेब श्रुतीला म्हणाल्या. आजी, मी घेईन इथून पुढे काळजी, पण मला ते असं सतत लहान मुलासारखं कुरवाळलेलं नाही आवडत. श्रुती तोंड वेडवाकडं करत म्हणाली. शौर्यने श्रुतीकडे बारीक डोळे करून बघितले आणि श्रुतीने त्याला जीभ दाखवली आणि श्रुती उठून निघू जाऊ लागली. शौर्यने लगेच उठून तिचा हात धरला आणि पुन्हा तिला तिच्या जागेवर बसवले. आधी हे सगळं संपवायचं आणि मग जायचं, शौर्य तिच्याकडे बघत म्हणाला. नकोय मला, श्रुतीने प्लेट पुढे सरकवली. खावं लागेल, शौर्य म्हणाला. मला नाही खायचं, श्रुती तोंड वाकडं करत म्हणाली. ह्यालाच लहान मुलासारखं वागणं म्हणतात, शौर्य श्रुतीला म्हणाला. श्रुतीने रागात पुन्हा प्लेट स्वतःकडे घेतली आणि भरभर खाऊ लागली. सावकाश खा, पोलीस स्टेशन तिथेच असणार आहे. आता मात्र श्रुतीला शौर्याचा खूप राग आला. तिने रागाने खुन्नस देत शौर्याकडे पाहिलं आणि शौर्याने तिला प्लेटकडे बघ म्हणून खुणावलं. सगळे नाश्ता करताना दोघांची नोकझोक बघत होते. श्रुतीने नाश्ता केला आणि ती उठून सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली. फक्त तिने शौर्याकडे पाहिलं नाही. काळजी घेशील बेबीची आणि तुझी, शौर्याचा आवाज आला. तिने वळून पाहिले तर शौर्य तिला पाठमोरा उभा होता. श्रुती काहीच न बोलता घरातून बाहेर पडली. रमेश तिचीच वाट बघत उभा होता. श्रुती पोलीस स्टेशनला निघून गेली. अरे, किती धारेवर धरतोस तिला, अधिकराव शौर्याला म्हणाले. त्याशिवाय ती ऐकणार आहे का डॅड? ती एकटी असती तर मला तिची इतकी काळजी नव्हती. स्वतःचं रक्षण करण्यास ती समर्थ आहे, पण प्रश्न आता बेबीचा आहे. बरोबर बोलतोय तो, कावेरीबाई म्हणाल्या. आता तिला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. थोडी अवखळ आहे, अल्लड आहे. अशी जरी मोठ्या माणसासारखं वागली तरीही आपल्या बोलण्याचा तिच्यावर फरक नाही पडणार. ती फक्त शौर्याचं ऐकेल. त्यामुळे जिथे ती चुकते असं वाटतंय तिथं तू बोल तिला. तुझ्या बोलण्याचा तसाही फार परिणाम होत नाही तिच्यावर. पण तुमचं प्रेम कळतंय आम्हाला. थोडा वेळ थांबून शौर्यही कॉलेजला निघून गेला. आज श्रुतीने त्याला पोहोचल्याचा मेसेज नाही केला. राग जो नाकाच्या शेंड्यावर बसला होता. शौर्यनेच तिला मेसेज करून विचारलं, पोहोचलीस का म्हणून. त्यावर श्रुतीने त्याला उत्तर दिलं, चमच्याने नाही सांगितलं का. शौर्यने पुढे कोणताच मेसेज केला नाही. तिचा राग आता त्याच्या अंगवळणी पडला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या कामावर लक्ष केंद्रित केलं. श्रुती नुकतीच तिच्या केबिनमध्ये आली होती आणि तिच्या मागे प्रसादही तिच्या केबिनमध्ये आला. काही लीड मिळाली का त्या केसबद्दल, श्रुती तिचा लॅपटॉप ओपन करत म्हणाली. अजून तरी शरदचा काही फोन नाही आला गं, आणि मी माझ्याही खबरीला कामाला लावलंय, प्रसाद तिला म्हणाला. इतक्यात एक काळा कोट घातलेली व्यक्ती सरळ श्रुतीच्या केबिनमध्ये घुसली. काय मग मॅडम, झाला का चहा नाश्ता? श्रुती आणि प्रसाद फक्त त्याच्याकडे बघत होते. का तुम्ही देताय का नसेल दिला तर, श्रुती त्याच्याकडे बघून हसत म्हणाली. प्रसादने श्रुतीला डोळ्यांनीच खुणावले. श्रुतीने त्याला शांत राहण्याचा इशारा केला. भारी जोक मॅडम. बस चला आता, पटापट आमची माणसं सोडा. वेळ नाही हो, वकील म्हटलं की लई कामं असतात. तुमची माणसं, श्रुती त्याच्याकडे बघत कुस्तीत हसत म्हणाली. अहो, रेट टाकलीत त्या दिवशी, लाखोचं नुकसान केलं आणि विचारताय आमची माणसं कुठली वय. नाही सोडत, श्रुती म्हणाली. कशाला मॅडम पंगा घेताय? अनुभव नाही आला का त्या दिवशी? हे घ्या बेलचे पेपर. हां, आता थोडा उशीर झाला, पण आपलं काम चोख असते बघा. धांगडे म्हणतात आपल्याला, तोंडातलं पान चगळत तो म्हणाला. आणि जरा कमी उड्या मारा की, आताशी तर जॉईन झालाय, एक 7-8 महिने झाले असतील. धांगडे धांगडे धांगडे, किती धांगड धिंगा घालताय, श्रुती त्याच्याजवळ येऊन उभी राहत म्हणाली. एक लेडी ऑफिसरला तिच्याच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन धमकी देताय. नाही, तुम्ही वकील आहात, तुम्ही त्या 6 जणांना वाचवायला आलाय, पण तुम्हाला कोण वाचवणार? तुमच्यासाठी वकील तयार आहे ना. कसं आहे मॅडम, आपलं काम लय वेगळं आहे बघा. तसं बी आता काय बोलू कुणाला ठाव, असं म्हणून तो जोरजोरात हसू लागला. हसताना त्याच्या तोंडातून एका बाजूने पानाची गरळ बाहेर आली. कशाला फंदात पडताय? काय प्रसाद साहेब, आता कुठं लगीन झालंय, करा की सुखानं संसार. ज्याच्या शेपटीवर पाय ठेवलाय ना तो लई बेकार बघा. झालं का तुमचं बोलून की अजून काही बाकी आहे, श्रुती हाताची घडी घालत म्हणाली. डोंट अंडर एस्टिमेट मी मॅडम, तुमच्या भल्याचं सांगतोय. सोडून द्या ह्या केसचा नाद, तुम्ही बी सुखी आम्ही बी सुखी.
श्रुती फक्त हसली आणि तिने तिच्या टेबलावरची बेल वाजवली. आता कसं? धांगडे म्हणाला. चला येतो म्हणून धांगडे उठला तशी श्रुतीने त्याच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली आणि धांगडे धडपडला. तुझी हिंमत कशी झाली? बोलतच त्याने श्रुतीची कॉलर धरली. प्रसाद लगेचच पुढे आला आणि त्याने धांगडेचा हात धरून पाठीमागे मुरगाळला. कदम काका, ह्याने आता काय केलं ते तुम्ही पाहिलंत ना? एका लेडी ऑफिसरवर हात उचललाय, ह्याला आत टाका. तसा धांगडे पुन्हा जोरजोरात हसू लागला. काय मॅडम, ह्याच्या पुराव्याला कोण विचारतं? तुमच्यापेक्षा जास्त कायदा आम्हाला कळतो. अरे हो, माझ्या कसं हे लक्षात आलं नाही की धांगडे तुम्ही वकील आहात ते? कदम, सोडा बघू त्यांना. तसा धांगडे पुन्हा हसला. कोर्टाला पुरावा लागेल, नाही का? अरे चा, मी तर विसरलेस, श्रुती ॲक्टिंग करत म्हणाली. सॉरी हा धांगडे, बसा बसा. तसा धांगडे अगदी स्टाईलमध्ये पायावर पाय ठेवून बसला. श्रुतीने तिचा मोबाईल आता धांगडेसमोर केला आणि आता जे काय घडलं ते लाईव्ह त्याला दाखवलं. ते बघून धांगडेची पाचावर धारण बसली. तो मोबाईलला हात लावणार तो श्रुतीने मोबाईल लगेच बाजूला केला. हे पुरेसं आहे मला वाटतं पुरावा म्हणून. बघताय काय काका, उचला ह्याला आणि आत टाका आणि त्याचा मोबाईल काढून घ्या. बघू आता कुठला वकील येतो धांगडे वकिलांना वाचवायला. हे तू बरोबर नाही केलं, लय वाईट परिणाम भोगावे लागतील. धांगडे जोरजोरात ओरडत होता. आईला, श्रुती तू सॉलिड आहेस यार, मानलं बाबा तुला. कसं सुचतं हे सगळं तुला? प्रसाद म्हणाला. हे बघ, अशा लोकांना आपण घाबरत बसलो ना तर आपलं काही खरं नाही. आणि ही वर्दी माझी आन बान शान आहे, तिच्यासाठी मी काहीही करू शकते. मॅडम येऊ का आत? शरद म्हणाला. ये, तुझीच वाट बघतोय. काल उडालास तो आता येतोयस, श्रुती त्याच्याकडे बघत म्हणाली. काय करणार मॅडम, कामच तसं आहे आपलं. बाकी हे बेनं कसं आत गेलं? शरद म्हणाला. ठेवला त्याला, खूप दिवस झाले जेलची सैर केली नाही आहे त्याने, जरा सैर करवते मग आहेच वकिलाला वकील सोडवायला, श्रुती हसत म्हणाली. बरं तू सांग, काही इन्फॉर्मेशन मिळाली का? हो तर, शरद म्हणाला. नजमा बेगम का पती और यार दोनों मिल गए. म्हणजे काय म्हणायचंय तुला? तो नजमासोबत गेला, तो नजमाचा यार गुलाम. आणि हा 1 मिनिट हा, म्हणत शरदने त्याचा फोन काढून श्रुती आणि प्रसादला एक फोटो दाखवला. हे नजमा का पती रौफ शेख. ह्याला उचला, श्रुती प्रसादला म्हणाली. आता कुठे सापडेल हा? प्रसाद म्हणाला. माहीत नाही कोणत्या वेळात लपून बसलाय ते. आपली माणसं कामाला लावली आहेत, कळेल आपल्याला. आणि हा गुलाम आणि नजमाचा नवरा हे दोघेही या गँगचा हिस्सा आहेत. पण ह्या दोघांचा मर्डर कसा झाला तेच कळत नाहीये, शरद म्हणाला. मला तर वाटतं आपलं आधीच्या केसवरून लक्ष हटवण्याचा हा त्यांचा प्रयत्न असावा, श्रुती म्हणाली. असेल ही मॅडम, पण तुम्ही खास करून मॅडम तुम्ही काळजी घ्या, शरद म्हणाला. बरं शरद, मी एक फोटो सेंड करते तुला, कुंडली पाहिजे आहे मला त्याची, श्रुती शरदकडे बघत म्हणाली. शरदने हसत सॅल्यूट ठोकला आणि बाहेर निघून गेला. श्रुतीने चांगला तासभर धांगडेचा समाचार घेतला. पोलिसांना हलक्यात घेण्याची खूप मोठी चोप केली आहेस धांगडे, समजलं ना? इथून पुढे लक्षात ठेव आणि ह्याला फोन द्यायचा नाही अजिबात. बघते किती दिवसात बाहेर येतोय ते, बोलत श्रुती रागातच तिच्या केबिनमध्ये निघाली होती. ओ मॅडम, कशाला लई भाव खाताय, किती घेणार बोला. अजून ही दांगडीची मस्ती उतरली नव्हती. मरते वाटतं आज हे, कदम हळूच प्रसादला म्हणाला. श्रुती पुन्हा माघारी फिरली. सळे या ना कदम काका. श्रुती पुन्हा आत जेलमध्ये गेली आणि सळेने दांगडेचे पाय फोडून काढू लागली. दांगडे जोरजोरात ओरडू लागला. साहेब थांबवा मॅडमना, उगीच भलतंच काहीतरी घडायचं, कदम प्रसादला म्हणाला. प्रसादही लगेच आत गेला आणि त्याने श्रुतीला ओढून बाहेर काढले. अगं आवर की स्वतःला, मरेल तो. अवस्था बघ त्याची काय झाली आहे ते, प्रसाद श्रुतीला म्हणाला. मरू दे मेला तर, असली जमून काय फायदा आहे, श्रुती रागाने लालबुंद झाली होती. अगं हा मेला तर दुसरा पैदा होईल. ह्या असल्या लोकांना आळा घालायचा असेल तर डोकं शांत ठेवून काम करावं लागेल, समजलं? चल आत केबिनमध्ये आणि शांत हो, मी ज्यूस मागवतो तुझ्यासाठी. तसंही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस, इतकं बोलून प्रसाद तिच्या केबिनमधून बाहेर पडला. 10 मिनिटात प्रसाद श्रुतीसाठी ज्यूस घेऊन आला. श्रुती चेअरला डोकं टेकून शांत बसली होती. श्रुती चल ज्यूस पिऊन घे, प्रसादने तिच्यासमोर ज्यूसचा ग्लास धरला. श्रुतीनेही ज्यूस घेतला. श्रुती, तो धांगडे वकील आहे, तू असा त्याच्यावर हात उचलला आहेस, त्याने बाहेर जाऊन काही उलटसुलट बरळू नये म्हणजे मिळवलो, प्रसाद म्हणाला. बोलू दे की, श्रुती म्हणाली. मी नाही घाबरत. माझ्याकडे पुरावा आहे, एका लेडी ऑफिसरच्या कॉलरला हात घातलाय त्याने. त्याला कायदा माहीत नाही, लेडीजला हात लावल्यावर काय होतं ते. आयुष्यभर सडवीन त्याला जेलमध्ये. त्याला माहीत नाही त्याने कोणाशी पंगा घेतलाय ते. जवळजवळ संध्याकाळ झाली होती. प्रसाद आणि श्रुती बोलत होते की श्रुतीच्या मोबाईलची मेसेज ट्यून वाजली. श्रुतीने नाव पाहिलं आणि रागात फोन पुन्हा बाजूला ठेवला. काय झालं श्रुती, तुझं आज काहीतरी बिनसले सरांशी, भांडण झाले वाटतं. अरे तुझ्यासोबत बाईकवर गेले होते, ते त्यांच्या चमच्याने त्यांना सांगितलं, तेव्हापासून चिडलेत, बोलत नाहीत. मी पण नाही बोलणार आता.
चालू दे तुमचं दोघांचं भांडण, मेला धांगडे. प्रसाद हसत हसत बोलत बाहेर गेला. श्रुतीने मोबाईल ओपन करून पाहिले तर शौर्यने एका क्यूट बाळाचा फोटो तिला पाठवला होता आणि कसं आहे माझं बेबी असं त्याखाली लिहिलं होतं. श्रुतीने त्याला जीप काढून वाकडं दाखवत असलेल्या बाळाचा फोटो पाठवला. तिकडे शौर्यने लगेच मेसेज चेक केला. सोना लिहून त्याने स्माईलची इमोजी पाठवले. तर श्रुतीने त्याला तोंड वाकडं केलेलं इमोजी पाठवले. शौर्यला ते सगळं पाहून हसू फुटले. ऑफिसमध्ये अधिकराव, मिथिलेशराव आणि चित्रा फक्त त्याला बघत होते, कारण शौर्य एकटाच हसत होता. रात्री जेवतानाही दोघांचं मुखयुद्ध घरातले बघत होते. श्रुती रागाने शौर्यला वेडावून दाखवत होती आणि शौर्य तिच्या बालिशपणावर हसत होता. त्याच्यामुळे श्रुती अजूनच चिडत होती. जेवून श्रुती कोणाशीच काहीच न बोलता त्यांच्या रूममध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ लगेच शौर्यही गेला. ते दोघं गेल्यावर घरातले मात्र पोट धरून हसत होते. श्रुती, शौर्यने रूममध्ये गेल्या गेल्या श्रुतीला हाक मारली. काय आहे? श्रुती म्हणाली. हे औषध घे. शौर्यने तिच्यासमोर औषधं धरली. मला नको, मला नाही आवडत ती, श्रुती तोंड फिरवत म्हणाली. औषध आवड म्हणून खायची नसतात. शौर्यने तिला जबरदस्ती औषधं खायला लावली. औषधं खाऊन श्रुती त्याला ढकलून पुढे निघाली होती. तोच शौर्याने तिचा हात धरून तिला ओढले आणि भिंतीवर तिला दाबले. तिचे हात शौर्याने पाठीमागे धरून ठेवले होते. आता शौर्याने तिच्या लालबुंद ओठांचा ताबा घेतला. शौर्य वेडासारखा किस करत होता. आता त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरू लागले. शौर्याने तिला उचललं आणि बेडवर घेऊन गेला. त्याने स्वतःचं टी-शर्ट काढून फेकलं आणि पुन्हा तो श्रुतीला किस करू लागला. श्रुती आता त्याला प्रतिसाद देऊ लागली. काही क्षणातच दोघेही एकरूप झाले. शौर्याने श्रुतीला घट्ट मिठीत घेतले. श्रुतीही त्याला बिलगली होती. सोना, नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय मी, शौर्याची मनातल्या मनात बडबड सुरू होती. त्याने श्रुतीच्या कपाळावर ओठ टेकवले. श्रुती मात्र दमल्यामुळे त्याच्या मिठीत शांत झोपी गेली होती. दुसऱ्या दिवशी श्रुतीला जाग आली तर शौर्य तिच्या बाजूला नव्हता. श्रुती मात्र तशीच अंथरुणात लोळत पडली होती. थोड्याच वेळात शौर्य जिम करून आला. श्रुतीने त्याच्याकडे पाहून हात पसरले. श्रुती, मी जिममधून आलोय. प्लीज ना, श्रुती त्याला म्हणाली. शौर्यने घामेजलेला चेहरा पुसला आणि तो श्रुतीच्या बाजूला जाऊन बसला. तशी श्रुतीने उठून त्याला घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला मिठीत घेतले. सोना, फिलिंग बेटर, तो तिला म्हणाला. श्रुतीने लहान मुलासारखी हसत मान हलवून त्याला दाखवली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. आज घरीच बसायचा मूड आहे का? शौर्य तिचा हात हातात घेत म्हणाला. हो, आज बेबीला आणि मम्माला डॅडासोबत वेळ घालवायचा आहे. हो का? पण आज डॅडा बिझी आहे. डॅडाच्या कॉलेजमध्ये एक्झाम सुरू आहेत. प्लीज ना, श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. नो, आज शक्य नाही आहे श्रुती. तसंही आज आपल्याला मिथिलेश काकांनी जेवायला बोलावलं आहे. सो रात्री डिनरला तिकडे जायचं आहे. काय? श्रुती म्हणाली. नको ना, मला नाही आवडत असं कोणाकडे जायला, श्रुती तोंड फुगत म्हणाली. अगं कधीपासून ते बोलवत आहेत आपल्याला आणि आजच डॅडींनी फायनल केले, सो जावं लागेल. आपण सगळेच जाणार आहोत. तूही जमलं तर लवकर घरी ये आणि उठा आता, उशीर होईल. मग नुसती धावपळ सुरू होते. शौर्य प्लीज थोडा वेळ ना, श्रुती पुन्हा त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली. नो, चल आवर, मीही माझं आवरतो. शौर्यने तिच्या केसातून हात फिरवला आणि तो बाथरूममध्ये गेला. शौर्याचं आवरल्यावर श्रुती फ्रेश व्हायला गेली. श्रुती आंघोळ करून आल्यावर आरशासमोर उभी होती. शौर्य तिचीच वाट पाहत होता. कित्येक पुरुष सकाळी सकाळी त्यांच्या पत्नीला छान साडीत सुंदर केस विंचरताना नटताना पाहत असतील आणि मी रोज माझ्या बायकोला ह्या वर्दीत बघतो. तशी ती आहेच जगावेगळी आणि वर्दीत एकदम डॅशिंग दिसते. म्हणून तर दिवसेंदिवस तिच्या जास्तच प्रेमात पडलोय. शौर्याची नजर श्रुतीवर खिळली होती. श्रुती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली तरी शौर्य स्वतःच्याच धुंदीत होता. श्रुती त्याच्या मांडीवर बसली. शौर्य भानावर येऊन तिला पाहत हसला. सॉरी, श्रुती त्याला म्हणाली. कशासाठी? शौर्य तिला म्हणाला. तुमची अपेक्षा नाही ना मी पूर्ण करू शकत. कसली? शौर्य तिला मिठीत घेत म्हणाला. तीच आता तुमच्या मनात होती ती. तुला कसं कळलं? शौर्य म्हणाला. जनरली सगळ्या पुरुषांच्या ह्याच अपेक्षा असतात. असतीलही, पण मला तू अशीच आवडतेस, बोलत शौर्यने तिच्या ओठांचा ताबा घेतला. डीपली किस करून शौर्य तिला आय लव्ह यू म्हणाला. तिनेही हसत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. बरं मिसेस राज्याध्यक्ष, निघायचं की? आता काही नाही, श्रुती त्याच्या मांडीवरून उठत म्हणाली. चला, एक्झाम सुरू आहेत ना? शौर्यही हसला आणि दोघी हातात हात घालून नाश्त्यासाठी खाली निघून गेले. नाश्ता करून श्रुती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्या गेल्या श्रुती आधी धांगडेजवळ गेली. काय धांगडे, कशी वाटली आमची जेलची सर्व्हिस? काही त्रास नाही झाला ना? धांगडे फक्त दाट ओठ खाऊन श्रुतीकडे बघत होता, कारण अजून काही बोलून त्याला स्वतःचं नुकसान आता करून घ्यायचं नव्हतं. थोड्याच वेळात शरद श्रुतीला भेटायला आला. येऊ का मॅडम? ये, तुझीच वाट बघते. काय इन्फॉर्मेशन हाती लागली? हो सांगतो मॅडम. पहिल्यांदा तुम्ही ज्याची कुंडली काढायला सांगितली ती अशी म्हणत त्याने श्रुतीला माहिती दिली. शिवाय आपल्याला रौफ शेखची माहिती मिळाली आहे.
तो सध्या कुठे आहे ते शरदने तिला सांगितलं. ठीक आहे, श्रुती त्याला म्हणाली. मॅडम, अजून एक, लवकरच अजून फिशची तस्करी होणार आहे. माहिती तशी अजून पक्की नाही, पण कन्फर्म झाल्यावर सांगतो. शरद श्रुतीला माहिती देऊन निघून गेला. शरदने रफचा दिलेला पत्ता वाचून श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू आले. श्रुतीने प्रसादला शिंदेसाहेबांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. श्रुतीला पुढचा प्लॅन आखायचा होता. प्रसाद आणि इतर टीमला तिने पुढे काय करायचं, कोणती टीम कुठे असेल हे प्रत्येकाला समजावून सांगितलं आणि पुन्हा तिच्या केबिनमध्ये आली. तसे आज तिला जरा लवकरच घरी निघायचं होतं. मिथिलेश रावांच्या घरी जेवणाचं आमंत्रण असल्यामुळे शौर्यही आज घरी लवकरच आला होता. त्याच्या मागोमाग श्रुती आली. अगं आवरा, उशीर होईल, 7 वाजत आले आहेत. कावेरीबाई श्रुतीला आल्या आल्या म्हणाल्या. हो मॉम, येतेच आवरून, म्हणत श्रुती लगेच त्याच्या रूममध्ये गेली. शौर्य फ्रेश होऊन नुकताच आला होता. शौर्य, मी काय घालू? म्हणजे तिला कळत नव्हतं. साडीचं आणि तसंही तिचं वाकडंच होतं. सोना, तुला जे कम्फर्टेबल वाटत असेल ते घाल. तसंही तू काहीही घातलंस तरी सुंदरच दिसतेस. शौर्य तिला मागून मिठीत घेत म्हणाला. शौर्य, आता नाही हां, आधीच लेट झालाय. मॉमनी पटकन रेडी व्हायला सांगितले. मी कुठे काय करतोय म्हणत शौर्यने तिच्या मानेवर ओठ टेकवले. शौर्य प्लीज ना. ओके बाबा, आवर तुझं म्हणत शौर्य स्वतःची तयारी करू लागला आणि श्रुती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. शौर्यला मित्राचा फोन येत होता म्हणून ते त्याचा आवरून बाल्कनीत जाऊन बसला. श्रुतीने फ्रेश होऊन तिची तयारी केली. फोनवरून बोलून झाल्यावर शौर्य आत रूममध्ये आला आणि डोळे फाडून श्रुतीकडे पाहतच राहिला. श्रुतीने आरशातूनच त्याच्याकडे पाहिले आणि त्याला डोळा मारला. श्रुतीने डार्क ग्रीन कलरची साडी नेसली होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, एका हातात ब्रेसलेट आणि एका हातात वॉच. शौर्यला असं पाहून श्रुती त्याच्याजवळ आली आणि तिने दोन्ही हात त्याच्या काळ्यात टाकले आणि निघायचं का मिस्टर राज्याध्यक्ष, त्याला म्हणाली. मॉम डॅडला जाऊ दे, शौर्य तिला पाहत म्हणाला. का? श्रुती हसत त्याला म्हणाली. शौर्य काहीच बोलला नाही. त्याने पटकन श्रुतीच्या ओठांचा ताबा घेतला. श्रुती त्याला प्रतिसाद देत होती. इतक्यात दारावर थाप पडली. कावेरीबाई दोघांनाही हाका मारत होत्या. येस मॉम, शौर्य आतूनच म्हणाला. अरे झालं की नाही, उशीर होतोय. हो मॉम, झालंच, श्रुती आतून म्हणाली. प्लीज आपण नको जाऊया ना, शौर्य तिला मिठीत घेत तिच्या मानेवरून ओठ फिरवत म्हणाला. नाही, चला, श्रुती त्याला बाजूला करत म्हणाली. श्रुती प्लीज नको ना, मी सांगतो मॉमला, शौर्य तिला जवळ ओढत म्हणाला. पुरे, शौर्य उशीर होतोय ना, श्रुती त्यांच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. रात्री अजिबात सोडणार नाही मी तुला, शौर्य तिला मिठीत कुरवाळत म्हणाला. आता कावेरीबाईंनी शौर्यला फोन केला होता. जायचं ना, त्या म्हणाल्या. हो आलोच मॉम, म्हणत दोघेही पटकन रूममधून बाहेर पडले. काही वेळातच सगळे मिथिलेश रावांच्या घरी पोचले. श्रुती पहिल्यांदा त्यांच्या घरी आल्यामुळे जानकीबाईंनी तिचे औक्षण केले होते. चित्रा मात्र हे सगळं पाहून मनातल्या मनातच चरफडत होती. कशी आहेस बेटा, मिथिलेश रावांनी श्रुतीला विचारले. हो छान, श्रुती म्हणाली. खरं तर श्रुती अवघडली होती, पण तिचा नाईलाज होता. सगळ्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा रंगात आल्या होत्या. श्रुतीची नजर मात्र कोणाला तरी शोधत होती. शौर्यने तिला 1-2 वेळा डोळ्यांनीच काय म्हणून विचारले, पण तिने काहीच नाही म्हणून त्याला सांगितले. पुढच्या काही तासात बरंच काही घडणार होतं. त्यात कदाचित श्रुतीच्या जीवावरही बेतणार होतं. पाहूया श्रुती सगळं कसं निभावून नेते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.